छत्रपती शिवाजी महाराज हे पाया आहेत, तर त्या पायावर उभा राहिलेला धगधगता बुरुज म्हणजे छत्रपती शंभूराजे. नमस्कार, मी ॲडव्होकेट कल्याण कदम. 14 मे छत्रपती शंभूराजे जन्मदिनानिमित्त हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जमल्यास शेअर करा. ज्यांचं चारित्र्य हिमालयासारखं उत्तुंग होतं आणि ज्ञान अथांग सागरासारखं होतं, अशा छत्रपती संभाजी महाराजांना केवळ लढवय्या म्हणणं हा त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा अन्याय आहे. छत्रपती शंभूराजे हे केवळ फक्त शस्त्राने नाही तर शास्त्राने सुद्धा श्रेष्ठ होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ज्यांनी जग बघायच्या आधी जग जिंकण्याची भाषा केली, तो हा छावा. ज्यानं बुधभूषणम हा ग्रंथ लिहून इतिहास रचला. प्रशासन कसं चालवावं, राजकारण कसं असावं आणि रयतेच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी राजानं किती कठोर असावं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शंभूराजे. ज्यांनी तडजोड केली नाही ना शत्रूंशी ना तत्वांशी. हीच गोष्ट आजच्या महाराष्ट्रातील तरुणाईनं शिकायला हवी. ही जिद्द आपल्या उराशी बाळगायला हवी. मी केवळ कायद्याची पुस्तकं वाचणारा वकील नाही, तर छत्रपती शंभूराजेंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन अन्यायाची गर्दन मारण्यासाठी सज्ज झालेला एक मावळा आहे. जनतेच्या मनात अडळ स्थान निर्माण करणं हे शिवशंभूंच्या विचारांशिवाय शक्य नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या विचारांचा वारसा घराघरात पोहोचूया. ह्या येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट आपणास करावी लागेल. छत्रपती शंभूराजे आपल्या रक्तात आहेत, त्यांना आता आपल्या कर्तृत्वात आणूया. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. मी ॲडव्होकेट कल्याण कदम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.